नमस्कार गावाला माझी गुड मॉर्निंग झालेली असा आणि आजच्या दिवसाची सुरुवात केली देवपूजन. तर आंघोळ वगैरे झालेली होती, एक्सरसाइज पण केलेलं आहे. एक्सरसाइज करून झाली 15-20 मिनटं करतो आहे, म्हणजे पाणी तापापर्यंत एक्सरसाइज करून टाकते. कारण एक्सरसाइज करूचं कारण म्हणजे शरीर पण हलक्या वाटतं, मन पण प्रसन्न राहतं दिवसभर. त्यामुळे जर तुम्ही पण करत नसलास तर तुम्ही पण करा, जर तुमची इच्छा असेल तर नक्की करा. शरीर हेल्दी राहतं आणि वजन कमी हो ना हो, पण मन हलक्या राहतं आणि शरीर पण वाईज हलक्या वाटतं, जरा फ्रेश वाटतं एकदम. त्याच्यानंतर मी तुमका ज्ञान देत नाही आता. तर मी आज बेत होतो व्हेज पुलावचं, त्याच्यामुळे मटर साफ करून घेतले आणि त्याच्याबरोबर फरसबी पण बारीक बारीक करून घेतले. आणि त्याच्यानंतर काकूने काय पुरणपोळे दिलेले नाही, त्याच्या बांगड्या पुरणपोळे खाल्ले आणि कपडे धुवून घेतले. कपडे धुवून झाले आणि त्याच्या अगोदर बासमती तांदूळ जे आहेत ना ते भिजत घालून ठेवलेले आहे. म्हटलं भिजत घातले ना की मग पटकन कसे शिजतात, 10-15 मिनटं लागतात शिजाक. तांदूळ भिजत घातले काय बासमती. कपडे धुवून झाले आणि मग लादीबिदी पुसून घेतलं. पहिले लादीबिदी पुसून झाली आणि भांडी पण लावून घेतले. भांडी होती लावची घासलेली चायची बेची, मग ती पण पटकन लावून घेतली. म्हटलं पसारा नको उगाचो, पसारा असलो का कसा वेगळाच वाटतं आणि सगळा व्यवस्थित असताना लावलेला का कसा मन प्रसन्न होता. आणि मग दुपारी जेवक बसलं आहे आणि मग दुपारी जेवण झाला. ह्यो पुलाव मागा काकूने दिलेला नाही, तो मी जेवलो आहे. आणि मग नंतर पुलाव बनवून घेतलं आहे, व्हेज पुलाव माझ्या जाऊबाईंसाठी. तर मग व्हेज पुलावासाठी ना भाज्या कापून घेतलेले होते ना ते सगळे दिले फोडणे आणि मग तांदूळ टाकलेले आणि तांदूळ शेवटी जे मटर आहेत ना ते टाकलेले आणि मग ठेवले शिजत. आणि पनीरला ना मसाला टाकून आहे ना वाजता फ्राय करून घेतला आणि पनीर जा ना तर शेवटी टाकलं आहे. आणि हो बघा, व्हेज पुलाव पण तयार झालेलो. तर मग व्हेज पुलाव म्हटलं जरा टेस्ट करून मग तर झालेलो, मस्तच झालेलो. मीठ एकदम बरोबर, एकदम परफेक्ट झालेला. आणि त्याच्यानंतर मग दुपारी ना मटर होते ना उरलेली ते साफ करून घेतले. मग आता म्हटलं खराब होईल परत, म्हणून म्हटलं ती पण साफ करून ठेवूया. म्हणून ते साफ केलं आणि प्लॅस्टिकच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. आणि मग दुपारी ना हे येले कामावरसून. तर मग म्हटलं कॉफी पितेलास काय होतं, म्हटलं होय. मग कॉफी पिला आणि मग ना आज स्वामी समर्थांचं प्रकट दिन होतो. मग हे म्हणायला लागले तर स्वामी समर्थांच्या मठात जाऊया म्हणून पाया पडा. म्हणून मी तयार झालं आहे आणि मग गेला आम्ही स्वामी समर्थांच्या मठात पाया पडा. तर बाकी तुम्ही सगळे कसे असते नक्की सांगा. आणि बाकी तुमका पण स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाकी भेटा उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.